काल जाहीर सत्कार झाला तुमचा. तुम्ही असं सांगितलं की राज्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी अजितदादांना मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे. खरं आहे ना. मी काय म्हणलं की येणाऱ्या काळामध्ये दादाला भवितव्य आहे आणि दादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर राज्य हे देशामध्ये नंबर 1 येणार आहे असं मी म्हणलं आणि ते बरोबर आहे. कसं कसं होतं मुख्यमंत्री? नाही आता आमचं काम चालू आहे ना. सभासद नोंदणीचं काम चालू आहे, दादाचे दौरे चालू आहेत, प्रत्येक मंत्र्याला जबाबदारी दिलेली आहे. त्या पद्धतीने आपल्या आपल्या पक्षाची ताकद वाढवायचं काम प्रत्येक पक्ष करत असते आणि ज्यावेळेस आमच्या पक्षाची ताकद वाढेल त्यावेळेस दादा मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस आवडत नाहीत का आपल्याला? नाही इथं कुणी आवडायचा विषय कुठं आहे? देवेंद्र फडणवीस आवडत नाहीत कोण म्हणला तुम्हाला? नाही ना. म्हणजे हे आवाज कुठून आपल्या लातूरपासून सुरू झाली, हां आपल्यापासून हे सुरू झाली. बरोबर. अजित पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजे. हो नाही मला सांगा, एखादा नेता आवडत नाही, एखाद्याला चांगलं म्हणलं म्हणजे काही दुसरं आवडत नाही याचा अर्थ तसं होऊ शकत नाही. काम चांगलं आहे का देवेंद्र फडणवीस? आहे ना, त्यांचंही काम चांगलं आहे.